अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने नागपुरात 72व्या अखिल भारतीय पोलीस व्हॉलीबॉल क्लस्टर चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं आहे। 26 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान पोलीस मुख्यालयात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे। या स्पर्धेत देशभरातून पोलीस आणि निमलष्करी दलातील सुमारे 3000 खेळाडू सहभागी होतील। या स्पर्धेबाबत पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली। 26 तारीखपासून 26 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डतर्फे एक 72वा व्हॉलीबॉल क्लस्टर टूर्नामेंट सुरू होतो आहे आणि त्याच्याच संपूर्ण भारतातले स्टेट पोलीस टीम्स तसेच वेगवेगळे सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस त्याच्यात भाग घेणार आहेत आणि आत्तापर्यंत जवळपास 2200 पार्टिसिपेंट्सचे नाव आमच्याकडे आलेले आहे आणि आम्हाला वाटतं की जवळपास 3000 पार्टिसिपेंट्स किंवा खेळाडू याच्यात भाग घेणार आहे आणि याच्यात 6 गेम्सचा समावेश आहे। त्याच्यात व्हॉलीबॉल, हँडबॉल, टेबल टेनिस, तसेच योगा, सेपक टेक्रा आणि बास्केटबॉल आहे। याच्यात पहिल्यांदा नागपूरमध्ये हे क्लस्टर गेम्स होत आहे। मग तुम्हाला सर्वांना माझी एक विनंती राहील की जास्तीत जास्त लोकांपर्यंत याच्याबद्दल माहिती पोहोचली पाहिजे। मग ही गेम इथे पहिल्यांदा होत आहे आणि नॅशनल लेवलची गेम आहे। मग सर्वांना विनंती राहील की आपण याच्यात यावे।